उसाला जसा राजाश्रय आहे, लगेच सगळे नेते कसे एका ठिकाणी येतात आणि उसाचा प्रश्न सोडवतात, किंवा इथेनॉल निर्मितीवरची बंदी लगेच कशी उठली. मग सोयाबीन कापसाच्या बाबतीत तसं होत नाही. हा शेतकरी आमच्या काय सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर मतदान नाही करत आहे. आज सोयाबीन कापसाचा आमच्या मोर्चात येणार, पण त्यांच्या डोक्यात काय शेतकऱ्यांच्या की उद्या राम मंदिराचा मुद्दा आला, मग त्यांना सोयाबीनच्या मुद्द्यापेक्षा राम मंदिर महत्त्वाचं वाटतं, त्यांना कापसाच्या भावापेक्षा पक्ष मोठा वाटतो, त्यांना शेतमालाच्या भावापेक्षा जात मोठी वाटते, मग धर्म मोठा वाटतो. शेवटी प्रजा संकटात आल्यावर त्यांना मदत करणं हे राजाचं काम आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात दुष्काळ पडला त्यावेळी महाराजांनी मदत केली लोकांना. ती कांदा ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का? कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरू मेला असं जगात उदाहरण आहे का कुठं? मुळामध्ये शेतकरी अन्नदाता, शेतकरी बळीराजा, शेतकरी देशाचा पोशिंदा हे म्हणणं आम्हाला बंद केलं पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. शरद पवारांपासून नरेंद्र मोदींपर्यंत त्यांनी आश्वासनं दिली स्वामीनाथन यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करू, पण ही जी सगळ्यात महत्त्वाची शिफारस होती C2+50 ती कोणीच द्यायला तयार नाही आणि ती अव्यवहार आहे असं म्हणून सांगितलं. अजून टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अन्नधान्य तयार होण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही. लोक मंगळावर जाऊ दे, चंद्रावर जाऊ दे. आता पीक विम्याची योजना तुम्हाला सांगतो, अतिशय बोगस योजना आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा, देशातला सगळ्यात मोठा स्कॅम जर काय असेल ना आत्ताच्या घडीला, तर क्रॉप इन्शुरन्सची योजना. की शेतकऱ्याच्या पोरींनी शेतकऱ्याशी का लग्न करू नये? अरे तिने तिच्या बापाचे हाल पाहिलेले आहेत, तिने तिच्या आईचे हाल पाहिलेले आहेत, आणि कोणत्याही आईवडिलाला असं वाटतं की ज्या हाल अपेक्षा आम्ही भोगल्या त्या आमच्या पोरीच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आमची 25 एकरवाला नको पण चपराशी पाहिजे बँकेतला, अशी जी भावना तयार झालेली आहे, त्याला हा आर्थिक विषमतावाद आहे. ते म्हणाले की सोयाबीनचे भाव वाढले की पोल्ट्रीवालों का क्या होगा, पोल्ट्रीचा बिझनेस पूर्ण बुडून जाईल. मी म्हटलं चिकन महंगा कर डालो ना, फरक क्या गिरता है, दारू महंगी कर डालो. चिकन और दारू में थोड़ी रेट भाव करते लोग भाव करते हैं ना. नमस्कार, बोलबेडूच्या मुलाखतीच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर. गेले जवळपास 3 महिने रविकांत तुपकर हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये रस्त्यावरती फिरत आहेत. शेतीच्या प्रश्नावरती मोर्चा काढला आहे त्यांनी. नुकतंच अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये हल्लाबोल आंदोलन देखील त्यांनी केलं होतं. तर काय नेमकी परिस्थिती आहे शेतकऱ्यांवरती, कोणती संकटं आहेत आणि काय उपाय असू शकतात, याची चर्चा करण्यासाठी त्यांना खास आपण आमंत्रित केलेलं आहे. स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमात. मी जसा उल्लेख केला की जवळपास 3 महिने तुम्ही महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये फिरताना दिसत आहे, आणि मग सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा किंवा धान, या वेगवेगळ्या उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत त्याच्या समस्यावरती तुम्ही आंदोलन करताय. तर थोडक्यात सांगा की काय तुमचा अनुभव आहे. गेले 3 महिने तुम्ही फिरताय, दखल घेतली जाते का सरकार दरबारी तुमच्या आंदोलनाची? सुरुवातीला सांगा तुम्ही कोणकोणत्या भागामध्ये फिरलेलात आणि कोणकोणत्या पिकांवरती संकट आलं? नाही, मुळामध्ये हे जे वर्ष आलं ना शेतकऱ्यांच्या दृष्टीने, हे वर्षच खूप वाईट आहे. अलीकडच्या 2-3 दशकामध्ये इतकं वाईट वर्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत आलं नाही, इतकं वाईट हे वर्ष आहे, आणि सगळ्याच पिकांच्या बाबतीत आहे. मी स्वतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातल्या काही भागाचा दौरा केला. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि धानपट्ट्याचा मी दौरा केला, की जो शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. मग चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, हिंगोली, आपलं अकोला, बुलढाणा, जळगाव आणि लातूर आणि इकडे जालना वगैरे या सगळ्या भागाचा मी दौरा केला. प्रचंड वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे. त्यानंतर मी एक सोयाबीन कापूस पट्ट्यात बुलढाणा जिल्ह्यात 16 दिवसांची एक एल्गार रथयात्रा काढली. 450 गावांमध्ये आम्ही सभा घेतल्या आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांचं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न केला. ग्राउंड रिॲलिटी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी एकजूट झालं पाहिजे असं आवाहन सगळ्या शेतकऱ्यांना केलं. बुलढाण्याला मागच्या महिन्यामध्ये मोठा मोर्चा निघाला, महामोर्चा 50,000 शेतकऱ्यांचा. सरकारला एक 8 दिवसाचा आम्ही वेळ दिला होता की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, धान उत्पादक शेतकरी संकटात आहे, तर यांचे प्रश्न तुम्ही सोडवा, आमच्या काही मागण्या आहेत. सरकारने ऐकलं नाही. मग मला अचानक पोलिसांनी अटक केली. 100 पोलीस घरी आले 25 तारखेला, आणि मला अचानक अटक करून नेलं. कारण नसताना माझ्यावर गुन्हे दाखल केले. अकारण, घटनाच घडली नाही काय, का तर तुम्ही मंत्रालयाचा ताबा घ्यायला जाणार आहात म्हणून. न्यायालयाने मला जामीन दिला आणि पोलिसांना त्याच्यामध्ये ताशेरे ओढले. त्याच दिवशी मी अन्नत्याग आंदोलन केलं, आणि अन्नत्याग 5-6 दिवस अन्नत्याग आंदोलन करून ज्या गावात मी सोमठाणा गावात अन्नत्याग आंदोलन केलं, चिखली तालुक्यातल्या त्या गावातून मी अन्नत्याग करत 2,500 शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला मंत्रालयावर ताबा घ्यायला गेलो. सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली. आमच्या 70-80% मागण्या तत्वतः मान्य केल्या, आणि या करतो म्हणून सांगितलं, पण प्रत्यक्ष काही फारसं केलं नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा नागपूरला गेलो. हल्लाबोल आंदोलनाला हजारो शेतकरी घेऊन गेलो. तिथे आम्हाला अटक केलं. आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही.
केंद्र सरकारबरोबर चर्चा झाली, वाणिज्य मंत्री पियुष गोयलांबरोबर, सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मध्यस्थीने प्रदीर्घ चर्चा झाली. आम्ही सगळं शेतीचं अर्थशास्त्र सोयाबीन कापूस उत्पादकांचं मांडलं. त्यांनी काही गोष्टी करतो म्हणून सांगितलं, पण करताना मात्र उलटं केलं. आमच्या बाजूचा काही निर्णय त्यांनी घेतला नाही. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे असं एकंदरीत चित्र सध्याचं आहे. ग्राउंड रियालिटी फार वाईट आहे. म्हणजे आश्वासनं दिली, फक्त तोंडाला पानं. आश्वासनं दिली, मुळामध्ये त्यांना सगळं आम्ही समजावून सांगितलं. आता मी तुम्हाला सांगतो सोयाबीनवाल्याची काय अवस्था आहे. एक्झॅक्टली. कारण आम्ही जेव्हा म्हणजे बोलबेडूची टीम जेव्हा जरांगींच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो, तेव्हाच शेतकरी सांगत होते की यंदा पाऊसच पडला नाही. म्हणजे सुरुवातीला जो अत्यंत थोडा पाऊस पडला, वापसा येण्यापुरता ज्याला म्हणतो, आणि मग शेतकऱ्यांनी खूप मोठ्या आशेने पेरणी केली. सरकारने आवाहन केलं पेरणी करू नका, आणि नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की पाऊसच नाही झाला आणि जे पीक होतं ते जे काही पीक आलं त्याच्यावरती पुन्हा येलो मोझॅक रोग पडला. आणि लोकांनी नंतर तर आंदोलनाच्या निमित्ताने मग जे काही पीक होतं ते सुद्धा आपण बघितलं की काढून सभेसाठी वगैरे जागा दिली. तर ते तेव्हाच जाणवत होतं की काय हा प्रश्न आहे. तर ग्राउंड रियालिटी तुम्ही हा शब्द वापरताय, तर एक एक घेऊयात आपण. सोयाबीन सुरुवातीला घेऊयात. सोयाबीन ची काय परिस्थिती आहे यंदा? आता असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही शेतीचं क्षेत्र आहे, म्हणजे महाराष्ट्राचा पेरा जो आहे शेती क्षेत्राचा, तो 1,46,00,000 हेक्टरवर आहे. यामध्ये 55 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, 43 लाख हेक्टरवर कापूस आहे, 9% ऊस आहे, थोडाफार भाजीपाला आहे आणि इतर थोडं थोडं क्षेत्र आहे. असं सध्याची महाराष्ट्रातली अवस्था आहे. म्हणजे 95 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे सोयाबीन कापसाचं आहे यावर्षी. आणि सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही. ऊसाला जसा राजाश्रय आहे, लगेच सगळे नेते कसे एका ठिकाणी येतात आणि ऊसाचा प्रश्न सोडवतात, किंवा इथेनॉल निर्मितीवरची बंदी लगेच कशी उठली. मग सोयाबीन कापसाच्या बाबतीत तसं होत नाही. लॉबी नाही. हां, लॉबी नाही, आणि नेते पण अनभिज्ञ आहेत, त्यांनाही काही घेणं देणं नाही. आणि मुळामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांच्या बाबतीतच सरकारचं धोरण मुळामध्ये अनास्था सरकारच्या मनामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सोयाबीनची वस्तुस्थिती अशी आहे की एकतर सोयाबीनवाला शेतकऱ्याला सरकारने मारायचं ठरवलंय, त्यामुळं पुढे आता लोक सोयाबीन लावतील का नाही ही शंका आहे. तेलबिया उत्पादक जर कमी झाला देशातला, तर किती तेल तुम्हाला आयात करावं लागणार आहे. या देशामध्ये एक काळ असा होता की तेल आयात करण्याची गरज पडत नव्हती. आता 1,25,00,000 कोटीचं तेल आपण दरवर्षी आयात करतो. तेलावर इतकं म्हणजे पैसा आपण खर्च करतो. मग तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन द्यायचं का त्यांना मारायचं हे सरकारने एकदा ठरवलं पाहिजे. अरे आम्ही जर तेलबिया लावूनच बंद केल्या तर तुम्ही किती तेल परदेशातून आणणार आहात. हे सगळा माल जर तुम्हाला बाहेर देशातूनच आयात करायचा आहे, तर मग देशातल्या शेतकऱ्याला मारायचं तुम्ही ठरवलं का. सोयाबीनवाल्याची अवस्था अशी आहे, यावर्षी एक तर पावसाचा मोठा खंड पडला, त्यात येलो मोझॅक नावाचा तुम्ही उल्लेख केला तसा व्हायरस आला, त्यामुळे सोयाबीनचा दाना बारीक झाला. जो दाना जाड होता तो दाना बारीक झाला आणि उत्पादनामध्ये 50 ते 60% घट आली. जिथे 10 क्विंटल सोयाबीन व्हायचं तिथे 5 पोते झालं, जिथे 5 क्विंटल व्हायचं तिथे 2 पोते झालं. प्रचंड ॲव्हरेज कमी आलं सोयाबीनचं. काही शेतकऱ्यांचं तर सोयाबीनच घरी आलं नाही, म्हणजे तिथल्या तिथंच त्यांनी वखरून टाकलं आणि शेतातल्या शेतातच ते मोडून टाकलं. आता सरासरी आम्ही जो विदर्भ मराठवाडा खानदेशामध्ये फिरलो तर आमचं निरीक्षण असं आहे की सरासरी 4 क्विंटल सोयाबीन लोकांना झालेलं आहे. जिथे दरवर्षी 10 व्हायचं 8 व्हायचं तिथे 4 क्विंटल झालेलं आहे. आणि एका एकराचा खर्च, मी खूप जबाबदारीने बोलतोय, मी 100 शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून हा उत्पादन खर्च काढलेला आहे. एका एकराचा सोयाबीनचा खर्च हा 36,000 रुपये आहे. विभाग बदलला की 100-200चा फरक पडू शकतो, पण एक संभाव्य साधारणपणे 36,000 रुपये खर्च एका एकराचा. एका एकरात 4 पोते सोयाबीन झाली, 4,500चा भाव पकडा सरासरी. 4 चौक 16, वरचे 2 18, म्हणजे लावले 36 आणले 18, अशी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता लावले 36 आणायला 50 पाहिजे होते, परंतु तसं झालं नाही. 36,000 लावले आणि आम्ही 18,000 आणले. मग कसं शेतकरी जगणार आहे तुम्ही मला सांगा. आणि त्यात पुन्हा वन्य प्राण्यांचा आम्हाला प्रचंड त्रास आहे, त्याच्यामुळे पण उत्पादनामध्ये आम्हाला प्रचंड घट आहे. त्याची नुकसान भरपाई आम्हाला फॉरेस्ट विभागाकडून मिळत नाही. म्हणजे अनंत अडचणीचा सामना आम्ही त्या ठिकाणी करतोय. सिंचनाची सोय नाही. ही झाली सोयाबीनची अवस्था. पण पुढे जाऊ आपण. पण मला सांगा, सोयाबीनकडे जे शेतकरी वळले, इतक्या मोठ्या प्रमाणात पेरा झाला, त्याचं कारण काही वर्षी त्यांना तो भाव मिळाला होता. म्हणजे 10,300 इतका रेकॉर्ड भाव मिळाला होता एक वर्षी. काय झालं मला ते जाणून घ्यायचं आहे की आता काय मिळत नाही. आता यावर्षी मी असं ऐकलं की 4,600 हा भाव जाहीर भाव आहे. किती प्रत्यक्षात मिळतोय माहीत नाही, म्हणजे जो काही आपण म्हणतो हमी भाव. तर मला हे विचारायचं होतं की जे शेतकरी शेवटी नगदी पिकांकडे वळतात, जसं तुम्ही सांगितलं की ऊस, पाऊस पडला की सगळेजण ऊस लावतात किंवा भाव मिळायला लागला की सगळे ऊस लावतात. तर पहिल्यांदा मला हे विचारायचं की सोयाबीनचं नेमकं झालं काय. एवढा दर मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे शेतकरी वळला असेल, निर्यात पण होत असेल,
तर तो तेव्हा का मिळाला आणि आता तेवढा तो का मिळत नाही? एक्झॅक्टली बरोबर आहे. 2004 साली 4243 रुपये मिळाला. मध्ये पण 2012-13ला 4243-44 मिळाला आणि आताही तितकाच रेट मिळतोय 45 रुपये. म्हणजे मग 20 वर्षात खतं वाढली, बियाणं वाढलं, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले, पण सोयाबीनचे भाव का वाढत नाही? तुम्ही जो उल्लेख केला 9,000-10,000चा, तो 2 वर्षापूर्वी वाढला होता. त्याचं कारण असं होतं, आता भाव कसा वाढतो सोयाबीनचा मी तुम्हाला सांगतो. काय आहे की देशामध्ये उत्पादन सोयाबीनचं किती होतं? आपल्या देशामध्ये 2 राज्यांमध्ये मेजर सोयाबीन पिकतं. यामध्ये 100% सोयाबीनपैकी 50% सोयाबीन हे मध्य प्रदेशात पिकतं, 40% हे महाराष्ट्रात पिकतं आणि 10% हे इतर राज्यांमध्ये थोडं थोडं पिकतं, तेलंगणा वगैरे असं थोडं 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 थोडं. तर मेजर हिस्सा हा महाराष्ट्राचा आणि मध्य प्रदेशचा आहे. झालेल्या उत्पादनामध्ये म्हणजे आता या वर्षीचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन येणं अपेक्षित होतं यावर्षी, परंतु पावसाचा खंड पडल्यामुळे ते सोयाबीन कमी आलं, उत्पादनामध्ये घट झाली. म्हणजे 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन यावर्षी येणार आहे, म्हणजे उत्पादन अपेक्षित आहे. आता सोयाबीनचा अर्थशास्त्र असा आहे की जर 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन जेव्हा आपण क्रश करतो, जेव्हा ते आपण याच्यात टाकतो मशीनमध्ये, तेव्हा त्याच्यातनं 18% तेल बाजूला जातं आणि 82% DOC निघते. DOCला मराठीमध्ये आपण सोयापेंड म्हणतो. ज्या सोयापेंडीचा वापर हे पोल्ट्रीचं फीड म्हणून केला जातो, फिशरीचं फीड म्हणून केला जातो. आपल्या देशाच्या पोल्ट्रीची आणि फिशरीची गरज ही 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे, लक्षात घ्या. मग आमचं म्हणणं असं आहे की 100 लाख मेट्रिक टन यावर्षी सोयाबीन तयार होणार आहे, त्यातलं 18% तेल बाजूला जाऊन 82% DOC तयार होणार आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. 2 वर्षापूर्वी यांनी काय केलं होतं, 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली होती, म्हणून आपली सोयाबीन 9-10 हजारापर्यंत गेली होती. ती अशीच नव्हती गेली. यांनी काय केलं, आता DOC आयात करायचा धंदा लावला. मग तुम्ही म्हणणार ते काय आयात करता? या पोल्ट्री लॉबीचं प्रेशर आहे केंद्र सरकारवर. यांचा आतून व्यवहार होतो फार मोठा केंद्र सरकार बरोबर, की आम्हाला फीड स्वस्तात पाहिजे, म्हणजे यांचं कोंबड्यांचं खाद्य स्वस्तात पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे की यांना स्वस्त खाद्य पाहिजे म्हणून शेतकऱ्याला मारता का तुम्ही? मग मी वाणिज्य मंत्र्यांना असं म्हटलं, ते म्हणाले की सोयाबीनचे भाव वाढले की पोल्ट्रीवालों का क्या होगा, पोल्ट्रीचा बिझनेस पूर्ण बुडून जाईल. मी म्हटलं चिकन महंगा कर डालो ना, फरक क्या गिरता है, दारू महंगी कर डालो. चिकन और दारू में थोडी रेट भाव करते, लोक भाव करते ना. चिकन आणि मटन किती महाग झालं तर लोक खाणारच आहे. तर आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही 82 लाख मेट्रिक टनापैकी 60-65 लाख मेट्रिक टन आपल्या देशाला ठेवा आणि उरलेली DOC निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. आणि दुसरं सोयाबीनच्या भावाचं गणित जे अवलंबून आहे ते तेलाच्या आयात निर्यातीच्या धोरणावर अवलंबून आहे. आमचं असं म्हणणं होतं की पूर्वी, आता काही दिवसांपूर्वी 30% आयात शुल्क होतं, म्हणजे तेल आयातीला फारशी परवानगी मिळत नव्हती. यांनी काय केलं, मध्यंतरी ते 0 केलं, त्यामुळे भसाभसा तेल आपल्या देशात आला, जगात नाका संपला त्याचा. आता त्यांनी काय केलं, या 21 डिसेंबरला रिफाईंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचं आयात शुल्क 17.5% वरून 12.5% पर्यंत आणलं आणि हे 1 वर्षासाठी कंटिन्यू केलं. म्हणजे सोयाबीनचे भाव अजून पडणार, वाढणार नाही. सरकारच्या डोक्यात मुळामध्ये काय आहे, 2025 पर्यंत हा निर्णय त्यांनी आता घेतलाय, आता जाहीर करून टाकलं त्यांनी 4-5 दिवसापूर्वी. पण याच्यामुळे काय होणार की सोयाबीनचे रेट पडणार आणि सरकारच्या डोक्यात मुळामध्ये असं आहे की त्यांना ग्राहक महत्वाचा आहे. ग्राहक आणि व्यापारी, मला तेच विचारायचं आहे की व्यापारी आणि ग्राहक केंद्रित राजकारण केलं जाते का, पक्ष कोणताही असो, एक्झॅक्ट आता सत्ताधारी असो किंवा आधी असो, म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाने मतं घ्यायची, कृषीप्रधान देश म्हणायचं, बळीराजा म्हणायचं, आमचा पोशिंदा, आमच्या ताटामध्ये जे अन्न येतं हे सगळं बोलायला ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये जे निर्णय घ्यायचे ते शेतकरी विरोधी घ्यायचे. अगदी बरोबर आहे. तर हे मला विचारायचं आहे की हे केवळ फक्त ग्राहक दुखावू नये आणि ही जी व्यापारी लॉबी आहे त्याला खुश करण्यासाठीच केलं जातं, शेतकरी संघटित नाही आहे, त्याला तो काय मत देत नाही का, तो मतदार नाही, काय आहे म्हणजे शेतकऱ्यांना एवढं गृहीत का धरलं जातं? हा असं आहे, खाजगी चर्चेमध्ये त्यांनी मला विचारलं वाणिज्य मंत्र्यांनी, किसान है कितने. मी सांगितलं की देशामध्ये प्रत्यक्ष शेती करणाऱ्या लोकांची संख्या 14 कोटी असेल, 140 करोड का कोण देखेगा. इलेक्शन आगे है, त्यांचं म्हणणं सरळ सरळ आहे. मी तुम्हाला सांगतो, समोर इलेक्शन आहे, आम्हाला मतदान महत्वाचं आहे, मतदार महत्वाचा आहे आणि शहरी लोक हे मुद्द्यांवर मतदान करत असतात, हे प्रश्नांवर मतदान करत असतात आणि शेतकरी हा प्रश्नावर मतदान करत नाही, हा जातीच्या धर्माच्या पक्षाच्या याच्यात गुरफटला गेलेला आहे, याला समूहित केलेला आहे. हा शेतकरी आमचा काय सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर मतदान नाही करत आहे. आज सोयाबीन कापसाचा आमच्या मोर्चात येणार, पण त्यांच्या डोक्यात काय शेतकऱ्यांच्या की उद्या राम मंदिराचा मुद्दा आला, मग त्यांना सोयाबीनच्या मुद्द्यापेक्षा राम मंदिर महत्वाचं वाटतं, त्यांना कापसाच्या भावापेक्षा पक्ष मोठा वाटतो.
त्यांना शेतमालाच्या भावापेक्षा जात मोठी वाटते, मग धर्म मोठा वाटतो. आणि दुर्दैवाने याच्यात हे विभागले गेलेले आहेत. हे सगळं त्यांनी ओळखलेलं आहे. म्हणून शेतकरी मेला तरी चालेल, पण ग्राहक टिकला पाहिजे. आता मला सांगा, कापसाच्या बाबतीत तसंच आहे. कापसाचं पण यावर्षी प्रचंड वाईट अवस्था आहे. सोयाबीनसारखीच मी तुम्हाला सांगितलं. आमचं काय म्हणणं आहे, 1 क्विंटल सोयाबीनचं मी तुम्हाला एकराचा खर्च सांगितला, मी तुम्हाला आता क्विंटलचा सांगतो. 1 क्विंटल सोयाबीनचा खर्च या वर्षीचा 7,000 ते 7,500 रुपये आहे एका क्विंटलचा. आणि बाजारात भाव हा 4700 रुपये आहे. म्हणजे लावायचे 7,000-7,500 आणि आणायचे आम्ही 4,500 4700 रुपये. हा कोणता धंदा आहे? आम्ही आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे? कापसाची तीच अवस्था आहे. एका एकराचा कापसाचा उत्पादन खर्च हा या वर्षीचा 40,000 रुपये एकराचा. हा, एका एकरामध्ये बागायतदार शेतकऱ्याला कापूस होतो सरासरी 5 क्विंटल, 6,500 ते 7,000चा रेट आहे. आपण 7चा पकडू, हायेस्ट 7-5 35, लावले 40 आणले 35, लावले 40 आणले 50 पाहिजे होतं, लावले 40 आणले 35. उत्पादन खर्चही भरून निघत नाही. आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचा तर यावर्षी कापूसच घरात आलेला नाहीये. लावले 40 गेले 40, ही अशी वाईट अवस्था आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की कापूस एक्सपोर्ट करा. ते म्हणले कापूस एक्सपोर्ट होत नाही, इंटरनॅशनल मार्केटमध्ये कापूस पडलेला आहे, जिनिंग बंद पडतात. मी म्हटलं बोनस द्या आम्हाला क्विंटल मागे. शेवटी प्रजा संकटात आल्यावर त्यांना मदत करणं हे राजाचं काम आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात दुष्काळ पडला त्यावेळी महाराजांनी मदत केली. लोकांना अन्नधान्य दिलं, बियाणं दिलं, त्यानंतर नांगर दिला, बैल दिले, हे सगळं पुरवलं ना महाराजांनी त्या काळामध्ये. मग आज दुष्काळाची अवस्था असताना आम्हाला मदत का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन करणार नाही? आम्हाला मदत सरकारलाच करावी लागेल राजा या नात्याने. पण दुर्दैवाने हे करत नाही. आता जसं तुम्ही म्हणाला की शहरी लोक किंवा विशिष्ट मतदार डोळ्यासमोर ठेवून हे सगळे गोष्टी करतायत. आता कांद्याचा प्रश्न, कांद्यावर निर्यात बंदी लावायची गरज नव्हती, पण यांना शहरातल्या लोकांना कांदा स्वस्तात खाऊ घालायचा आहे. माझं म्हणणं काय आहे की कांदा ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का? कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरून मेला असं जगात उदाहरण आहे का कुठं? की बा कांदा खाल्लाच नाही म्हणून काय बिघडतं? मग मॉलमध्ये जाताना आपण भाव करतो का? बारमध्ये जाताना आपण कधी भाव करत नाही. अनेक लोक पबमध्ये जाताना भाव करत नाही, ब्युटी पार्लरमध्ये जाताना आमच्या महिला कधी भाव करत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही भाव करत नाही, पण मग कांदा थोडाफार जरी 2 रुपयाने आला, एखादा सीझन आमच्या हाती लागतो राव 2-4-5 वर्षामध्ये, मग फरक काय पडतो आम्हाला कांद्याला भाव मिळाला तर? सरकारला वाटलं तर सरकारने ग्राहकांना बोनस रूपाने पैसे द्या, पण कांदावाल्याला का मारता? आणि एवढं जर कांदा ज्याला खायचा आहे त्यांनी स्वस्ताच्या काळात ज्यूस करून ठेवावा आणि घरामध्ये आपला प्रिझर्व करून ठेवावा, तो महागाईच्या काळात खावा. आमचं काही म्हणणं नाही. सरकार एवढं संवेदनशील असतं ग्राहकांच्या किंवा मध्यमवर्गाच्या बाबतीमध्ये की टोमॅटोचे मध्यंतरी भाव वाढले की लगेच नेपाळवरनं आयात केलं. तर तुम्ही जो मुद्दा मांडला की हे जे धरसोड वृत्ती आहे धोरणातली, तर ती पण याच्या मुळाशी आहे का? मला तेच विचारायचं की आपण आता उपायांकडे येऊयात. जसं तुम्ही म्हणाला की ही समस्या आहे, मला 2 समस्या दिसतात. एक तुम्ही सांगितली आसमानी की हे वर्ष कसं यंदा घातक आहे सगळ्याच पिकांना, कधी अतिवृष्टी होते, कुठं गारपीट होते, कुठं पाऊसच नाही आहे, दुष्काळ. आणि दुसरं म्हणजे सुलतानी, म्हणजे हे सरकारचे जे निर्णय आहेत ते. तर मला ते विचारायचं आहे. आता कांद्याचा विषय निघाला तर मग सरकार काय म्हणतं की आम्ही विकत घेऊ कांदा, हा सगळा जो कांदा आहे तो आम्ही विकत घेऊ, पण आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडणार नाही. तर हे जे आहे धोरण की भाव वाढला निर्यात बंदी करायची, संकट आलं की आम्ही विकत घेऊ म्हणायचं, आणि तुम्ही जसं म्हणता तसं प्रत्यक्षामध्ये काहीच मिळत नाही. शेवटी म्हणजे शेतकऱ्याच्या हाती काहीच मिळत नाही, कारण तो संघटित नाही आहे. आणि मग जाती धर्म याच्या मुद्द्यावरतीच म्हणजे मतांची शेती करायची थोडक्यात सरकार. अगदी बरोबर, दुसरं काय नाही. तुमच्या ज्या चर्चा झाल्या त्यामुळे तुम्ही मग उपाय काय सुचवले? 2 गोष्टी आहेत. आता देशासमोरचं आणि जगासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर ग्लोबल वॉर्मिंग, वाढतं तापमान हा सगळ्यात मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोरचं आहे. आणि हे जे वातावरणातले बदल होत आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतोय. म्हणजे आता हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आता हिवाळ्यात उन्हाळा तयार होणार आहे, पावसाळ्यात उन्हाळा तयार होणार आहे. म्हणजे हे सगळे ऋतू आता इकडे तिकडे सगळं, जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पडणार नाही, जेव्हा अपेक्षित नाही तेव्हा पाऊस पडणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला फेस करावं लागणार आहे. सरकारने मुळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढवली पाहिजे, एक वृक्ष लागवडीचा प्रोग्राम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला पाहिजे, राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घेतला पाहिजे, तो फक्त नावापुरता नाही, हा एक विषय आहे. आणि या आसमानी संकटाच्या काळामध्ये सरकारने एक डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक फंड तयार करून आपल्या देशातल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी, जसं इथे आपण उणे 72% सबसिडी देतो आणि बाकीच्या देशांमध्ये प्लस सबसिडी मिळते. जर 100 रुपये शेतमाल पिकवायला लागत असतील एका क्विंटलला तर तिथे 172 रुपये मिळतात. आणि इकडे जर 100 रुपये उत्पादन खर्च असेल तर -72 रुपये मिळतात. हे शरद जोशी साहेबांनी मांडलेला हा सिद्धांत आहे.
जर का अभ्यास केलात काही दशकांचा तर दर 3 वर्षांनी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये येते. अशा वेळी सरकारनं एक फंड तयार ठेवला पाहिजे आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. हे तर बट नॅचरल आहे, पहिल्या वर्गातला पोरगा सांगेल. परंतु यांच्या डोक्यात काय आहे, यांच्या डोक्यात शेतकरी अजेंड्यावरच नाही आहे. यांना आता शेती सोडून लोक पळतायत. का शेतकऱ्याच्या पोरांनी शेती करावी मला सांगा बरं तुम्ही, का करावी जर ती गोष्ट परवडतच नाही. सगळे पद बाजारातली आमची संपलेली आहे शेतकऱ्यांची. बँका कर्ज द्यायला आम्हाला तयार नाही, सावकार कोणी आम्हाला उभं करत नाही. 10 लाखाच्या प्रॉपर्टीवर तुम्ही 20,000चं कर्ज आम्हाला देता, म्हणजे आमची ऐपत आहे की नाही काय. आणि एका बाजूला अंबानीचा उद्योग तोट्यात गेला म्हणून राईट ऑफच्या नावाखाली त्याचे हजारो कोटी रुपये, शेकडो कोटी रुपये तुम्ही माफ करता. 4 दिवसापूर्वीचं उदाहरण आहे. 450 कोटी रुपये माफ केले ना त्यांनी. मग आम्ही अडचणीत असताना आमचं कर्ज तुम्ही का माफ करत नाही. मुळामध्ये शेतकरी अन्नदाता, शेतकरी बळीराजा, शेतकरी देशाचा पोशिंदा हे म्हणणं आम्हाला बंद केलं पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. आम्ही दाते नाही आहोत. दाता म्हटलं की फुकट येतं ना मध्ये. दाता म्हणजे फुकट वाटा, समाजसेवा करा. आणि तसं तो मागतही नाही. म्हणजे तसं कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हे सरकार करत असतं, कारण त्यांना राजकीय श्रेय घ्यायचं असतं. शेतकरी चांगलं बियाणं द्या, तुम्ही पाण्याची शाश्वती द्या, वीज पुरवठा अखंडित द्या, दिवसा वीज द्या. म्हणजे तशा शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या असतात त्या अशा असतात. आणि भाव द्या, मुळात म्हणजे हमी भाव द्या, ॲश्युरन्स. मला तेच म्हणायचं की तुमची जी मागणी आहे आता ती भाववाढीची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती. आणि एक धोरण की ज्याच्यामध्ये सातत्य असावं. अगदी बरोबर. तर लॉंग टर्म नाही काहीतरी, कारण सरकार आलं बदललं, पुन्हा नवीन सरकार आलं, शेतकऱ्याच्या अवस्थेमध्ये काहीच बदल होत नाही. तर मला तेच विचारायचं की तुमच्या आत्ताच्या तातडीच्या मागण्या सांगा काय आहेत. असं आहे, आता समजा हा कप आहे. हा कप बनवायला जर समजा 100 रुपये खर्च येत असेल तर किमान या कपची किंमत 150 रुपये असेल किंवा 200 रुपये असेल. हा कप जर 100 रुपयाला बनत असेल, याची किंमत जर 50 रुपये असेल तर या कंपनीचा मालक आत्महत्या करेल. तो आणणार कुठून पैसे. आमचं असं झालंय की 1 क्विंटल सोयाबीन पिकवायला आम्हाला या वर्षीचा प्रत्यक्ष खर्च आहे 7,000 ते 7,500 रुपये. किमान आम्हाला 9,000 रुपये भाव द्या. आमचं म्हणणं असं की खाजगी बाजार 1 महिन्यासाठी असा स्थिर करा की आम्हाला 7,000-7,500चा भाव मिळेल. तुम्ही आमच्या छातीवरून उठा, तुम्ही काही करू नका दुसरं. तुम्ही हे जे पायात बेड्या टाकताय ना आमच्या, एका बाजूला तुम्ही वैश्विक होण्याच्या गप्पा करताय, खाजगीकरण करताय सगळ्या गोष्टींमध्ये. मग शेतीच्या बाबतीत तुम्ही का होत नाही असं. आमच्या पायात पाय गुंतवताय प्रत्येक वेळी. होऊ द्या ना, आमचं जे काय होईल ते होऊ द्या ना. तुम्ही हे आयात शुल्क कमी करणे, निर्यात शुल्कच्या बाबतीत धोरण चुकीचं राबवणे, आपला माल तिकडे जाणार नाही याची काळजी घेणे, तिकडचा माल बसा बसा आपल्याकडे येईल अशा पद्धतीचं धोरण राबवणे, हे का करता. याला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं असं आहे की 7,000-7,500 जर क्विंटलचा खर्च आहे तर 9,000 रुपये भाव मिळावा खाजगी बाजारामध्ये. कापसाचा उत्पादन खर्च जर 8,500 रुपये यावर्षीचा आहे तर किमान आम्हाला 12,000 रुपये सिटूच्या फॉर्म्युल्यानुसार भाव मिळाला. उत्पादन खर्च अधिक 50% नफा, स्वामीनाथांची शिफारस. इतकं आमचं सरळ म्हणणं आहे. व्यवहार आहे म्हणून सांगितलं शरद पवारांपासून नरेंद्र मोदींपर्यंत. त्यांनी आश्वासनं दिली स्वामीनाथन यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करू, पण ही जी सगळ्यात महत्त्वाची शिफारस होती C2+50 ती कोणीच द्यायला तयार नाही आणि ती अव्यवहार आहे असं म्हणून सांगितलं. कसं अव्यवहार आहे. मग तुमच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यात का टाकलं तुम्ही आम्ही देऊ म्हणून. ते तर मोदींनी पण टाकलं, म्हणजे भाजप सरकारने, याही आघाडीने टाकलं, सगळ्यांनीच टाकलं. अव्यवहार कसं आहे मला सांगा. आता मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की उत्पादन खर्च अधिक 50% नफा. अरे नका देऊ 50%, 25% तर द्या, पण लावायचे 100 आणि आम्ही आणायचे 25. हा कुठला धंदा आहे मला सांगा बरं तुम्ही. कसे लोक शेती करतील. लाखाचे 12,000 आहे थोडक्यात. मग काय तर सांगा की शेतकरी सन्मान योजना आहे, दर महिन्याला 500 रुपये, म्हणजे वर्षाचे 6,000 झाले. हो, 6,000 केंद्र सरकारचे आणि आता त्या धर्तीवरती राज्य सरकारने पण सुरू केली, म्हणजे 12,000 शेतकऱ्याला देतात दरवर्षी. काय झालंय मी तुम्हाला सांगतो. आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणतीच योजना देऊ नका, आम्हाला तुम्ही माफी देऊ नका, आम्हाला तुम्ही काहीच देऊ नका. उत्पादन खर्चाच्या आधारित आम्हाला त्याच्यात नफा मिळेल असा भाव द्या. आम्ही दारात तुमच्या आयुष्यात पाय ठेवणार नाही आणि हे काही आंदोलन करणार नाही. आम्हाला भाव द्या ना. तुम्ही भाव देणार नाही. एकदा काय झालं, आमच्या भागातला एक माणूस सोयाबीन विकायला खामगावच्या मार्केटला गेला, बुलढाण्यातला, आणि त्याचा 50,000चा खिसा मारला बस स्टँडवर आणि तो माणूस रडत बसला. सगळी गर्दी जमा झाली. हे कसं काय झालं, काय झालं, काय झालं. एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला. ते म्हणला, बाबा तुम्हाला काय झालं. ते म्हणलं, माझा 50,000चा खिसा मारला, मला भाड्याला जायला पैसे नाही, माझी जेवायची सोय नाही. अरे मला एवढंच आहे ना, हे 500 रुपये घ्या आणि तुम्ही जेवण करा आणि गावाकडे जा. ते म्हातारा खुश झाला, घरी गेला, बायकोला सांगितलं 50,000 रुपये मारले हे माझ्या नशिबात नव्हते, पण एक देव माणूस भेटला, त्यानं मला 500 रुपये भाड्याला दिले. त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवायचे पुढच्या आठवड्यामध्ये. त्या माणसाला 3 दिवसांनी कळलं, त्या म्हाताऱ्या माणसाला, की ज्यानं 500 रुपये भाड्याला दिले होते त्यानंच 50,000 खिसा आणला होता. हे सरकार आमचा लाखानं खिसा आणतंय आणि घे मोदीचे 2,000, घे याचे 6,000. आम्ही भिकारी आहे का हो.
अरे आम्ही देश पोचण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. अजून टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अन्नधान्य तयार होण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही. लोक मंगळावर जाऊ दे, चंद्रावर जाऊ द्या. मग तुम्ही शेतकऱ्याला मारून तुम्ही करणार काय? राज्य कुणावर करता तुम्ही? अरे उलट यांनी जसं जवानाला एक स्पेशल ट्रीटमेंट आपल्या देशामध्ये आहे, तशी किसानाला सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. जवाना इतकंच काम आम्ही इथे करतोय, दिवस रात्र आम्ही जागरण करतोय. काय समस्या आहेत मी तुम्हाला सांगतो आत्ता. एक तर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, दुसरं जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये. यांचे फॉरेस्टमधले जनावर आमच्या शेतात येऊन नुकसान करतात. 30-40-50% नुकसान होतं. आमचे दिवस रात्र आईवडील शेतामध्ये जागरण करतात. आम्ही माणसं नाही आहोत. त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण वेळ सिंचन नाही, आम्हाला पूर्ण वेळ वीज नाही. रब्बी हंगामामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाले की आम्हाला 2-2 महिने हे देत नाहीत. आम्ही कशी शेती करायची? यावर्षी खरीपही गेला आणि रब्बीमधला आता या वातावरणाच्या बदलामुळे आणि गारपिटीमुळे गहू हरभऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दुबार पेरणीची वेळ आता आमच्यावर आलेली आहे. माझ्या वडिलांनी मला आता परवा सांगितलं की बाळा आपल्याला पण आता डबल हरभरा पेरायचं आहे. ही परिस्थिती आहे. मग आमचं जगणं शेतकरी म्हणून सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे, हा आमचा प्रश्न आहे. जसं शहरात आता मला सांगा, मुंबई पुण्यात लाईन जाते का? नाही जात. अहो जर 12 तास लाईन गेली तर लोक रस्त्यावर येतील ना. मग घाबरतात शहरी लोकांना. आम्हाला तुम्ही 8-8 दिवस लाईन देत नाही. मग शेती हा जर व्यवसाय आहे, उद्योग आहे, तर कारखानदारीला ज्या सुविधा तुम्ही देता त्या सुविधा तुम्ही शेतीला का देत नाही? बेसिक गोष्टी काय आहेत? पाणी, वीज आणि मार्केट. मग आमच्याही मालाला मार्केट उपलब्ध करून द्या. आम्हाला गोडाऊन तयार करून द्या गावागावामध्ये आमचा शेतमाल ठेवायला. ही योजना कशा आणतात? भिकारचोट आणतात की त्या योजनेत लोकच बसणार नाही. समजा कर्जमुक्तीची योजना आणली, त्यात इतक्या जाचक अटी निकष घालायचे की त्यात 2-4 शेतकरी बसले पाहिजे. ऑनलाईन करा, हे करा. आता पीक विम्याची योजना तुम्हाला सांगतो, अतिशय बोगस योजना आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा, देशातला सगळ्यात मोठा स्कॅम जर काय असेल ना आत्ताच्या घडीला, तर क्रॉप इन्शुरन्सची योजना. हजारो कोटी रुपये हे जमा करतात आणि वाटताना शेकडो कोटी वाटतात हो. म्हणजे आता उदाहरण सांगतो, 25 गावं मिळून यांचं एक पर्जन्यमापक यंत्र असतं. आता त्या यंत्रावर पाऊस पडला तर त्याचं काउंटिंग होतं 65 मिलीमीटरचा. आता मला सांगा, पाऊस काय गाववाईज पडतो गाव? अहो या गल्लीत पाऊस पडतो, त्या गल्लीत पडत नाही. म्हणजे आता सध्या परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळं या गावात पाऊस पडतो, त्या गावात पडत नाही. मग 25 गावाचं तुम्ही नुकसान झालं का नाही हे पर्जन्यमापक यंत्रावर पाऊस पडल्यावर जर ठरवत असाल तर हा किती बेफिकीरपणा आणि किती अशिक्षितपणाचं हे लक्षण आहे मला सांगा तुम्ही. या विमा कंपन्यांनी सरकारलाही लुबाडायचं ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्याला लुबाडायचं ठरवलेलं आहे. या सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साटलोट आहे. आम्ही यांना असं म्हटलं की आम्हाला तुम्ही पेरणीला मदत करा, डायरेक्ट एकराला 10,000 20,000 काय द्यायचे द्या. या विमा कंपन्यांचा झंझटपणा आमच्यातला सोडा, आमच्या उरावर ह्या कंपन्या उठवा. पण यांना त्या उठवायच्या नाहीयेत, कारण यांचं त्यात हिस्सा आहे ना. आणि विमा कंपन्यांना पैसे आपल्या टॅक्स पेअरचे जातात. आता 55,000 कोटीचा समृद्धी महामार्ग बांधला आणि शेतकऱ्यांना मदत केली असते तर काय बिघडलं असतं? कोण जाईल त्या रस्त्यावर मला सांगा तुम्ही? शेतकरी जिवंत राहिल्याने ते एक्सपोर्ट कोण करणार त्या रस्त्याने? आता नवीन एक युक्तिवाद केला जातो की शेतकरी कायदे हिताचे आणत होते पण आंदोलन केलं आणि तुम्ही ते नाकारले. मला त्याच्याबद्दल विचारायचं की तुम्हालाही वाटतं असंच की जे आंदोलन झालं मोठं आणि त्याच्यामुळे शेतकरी कायदे मागं घ्यावे लागले? मोदींनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी मागं घेतोय किंवा देश हितासाठी केले होते. खरोखर चित्र बदललं असतं का ते जर कायदे आले असते तर? म्हणजे ह्याच्यावरती तुमचं काय मत? नाही, मला सांगा, एक तर तुम्हाला जगाच्या स्पर्धेत जर का आम्हाला उतरवायचं आहे ना शेतकऱ्यांना, तर आम्हाला बेसिक गोष्टी पुरवा आधी. तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ वीज द्या, पूर्ण वेळ सिंचनाची सोय उपलब्ध करून द्या. नवं तंत्रज्ञान तुम्ही काय देत नाही आमच्यापर्यंत आणि जगाच्या स्पर्धेत उतरवताय आम्हाला, सोडून देताय असं पाण्यामध्ये. अरे पहिले पोहणं शिकवावं लागेल आम्हाला. 8-15 दिवस, महिनाभर पोहणं शिकवा आणि मग तुम्ही टाका ना आम्हाला अरबी समुद्रामध्ये. तुम्ही पोहणं नाही आम्हाला अरबी समुद्रात फेकून देताय, असं कसं? आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की ते जे 3 कायदे आले होते त्या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या, त्यात सुधारणा होणं अपेक्षित होत्या. म्हणजे काय की कंपनीसोबत करार होणार आणि त्या कंपनीने उद्या जर आम्हाला गंडा घातला तर कुणाकडे नाही मागायचं? एसडीओकडे. एसडीओ म्हणजे प्रांतावर तर आमदाराचं प्रेशर असतं, राजकारणी लोकांचं प्रेशर असतं. म्हणजे असं नका करू. आमचं म्हणणं काय की कडक कायदा करा. आज सीड कायदा इतका बोगस आहे. आज एखाद्या कंपनीचं सीड मी घेतलं आणि जर का मी फसलो तर त्या कंपनीला फक्त 500 रुपये दंड होतो. त्यांनी जर समजा लाखांनी जरी मला बुडवलं तरी 500 रुपये दंड आहे. हे कायदे बोगस आहे हो. आणि आता मला सांगा, आता तुम्हाला विरोधाभास सांगतो सरकारचा. आपली जी सोयाबीन आहे ना, आपल्या सोयाबीनची सोयाबीन याला प्रचंड मागणी आहे परदेशामध्ये. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने असा निकाल दिला आपल्या बाजूने की भारताच्या सोयाबीनला चांगली मागणी आहे आणि आपल्या बाजूने निकाल दिलाय. कारण तिकडच्या पोल्ट्री आणि फिशरीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पेंडीला प्रचंड मागणी आहे. पण सरकार काय करते, आपली सोयाबीन निर्यात करत नाही,
आणि तिकडची जीएम सोयाबीनची पेंड आपल्या देशात आयात करतात. जीएम सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी देत नाही, की ज्या सोयाबीनचं उत्पादन अमेरिका ब्राझीलमध्ये 34 क्विंटल एकरी आहे, 44 क्विंटल एकरी आहे, ते लावायला आम्हाला परवानगी नाही. का? तर मग तुमच्या शेतीचा पोत खराब होईल, जीएम सोयाबीन खराब असते. मग जीएम सोयाबीनचं तेल आयात करायला यांना चालतं, जीएम सोयाबीनची सोयाबीन आयात करायला चालते, फक्त जीएम सोयाबीन लावायला परवानगी नाही. हा विरोधाभास नाही का? आमचं म्हणणं आहे की जर तुम्हाला आम्हाला वैश्विक करायचं आहे, खाजगीकरणाच्या दिशेनं आम्हाला लोटायचं आहे, हे 3 कायदे म्हणजे तेच आहे की खाजगीकरण करणे. मग तुम्ही आम्हाला याच्यात पायात पाय बेड्या का अडकवता? परदेशामध्ये BG7 पर्यंत कापूस चाललाय आणि तुम्ही आम्हाला BG2-3 पर्यंत ठेवताय. आज हे जे BT कॉटन आहे, प्रचंड अळ्या आहेत त्याच्यामध्ये, त्या बोंडांमध्ये. म्हणजे नवं तंत्रज्ञान तुम्ही आमच्यापर्यंत येऊ देत नाही, नवं मार्केट तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देत नाही. बेसिक सुविधा द्या, नवं तंत्रज्ञान द्या, मार्केट द्या, आणि मग जगाच्या स्पर्धेत सोडा. आम्ही भारतातले शेतकरी सगळ्या देशांच्या पुढे राहू. पण तुम्ही आम्हाला पायात बेड्या टाकणार आणि म्हणणार की आता धावण्याच्या स्पर्धेत तू जिंकला पाहिजे, असं होणार नाही. शेवटी मला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे. खूप जणांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाची जी मागणी आहे त्याच्या मुळाशी खरं तर शेतीचे प्रश्न आहेत. म्हणजे जिथून हे आंदोलन सुरू झालं किंवा उद्रेक झाला, कोरडवाहू शेतकरी, आज जरांगे पाटलांच्या मागं जो उभारलेला शेतकरी आहे तो कोरडवाहू आहे, त्याला एक कुठंतरी आशा वाटते. त्यांची मानसिकता अशी झाली, जसं तुम्ही म्हणाला की शेती का करावी. मग शेती जर परवडत नाही या सगळ्या संकटामुळे आसमानी सुलतानी, मग पुढच्या पिढ्यांनी शेती करू नये, त्यापेक्षा त्यांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणामध्ये सवलत मिळावी, त्यांना नोकरी मिळावी सरकारी, आणि त्यासाठी आरक्षण पाहिजे. पण तुम्हाला पण असं वाटतं की जर हे शेतीचे प्रश्न सोडवले गेले असते किंवा सोडले तर आरक्षणाची जी धग आहे ती पण जाणवणार नाही? अगदी बरोबर आहे. हे जे आरक्षणाचं अपत्य आहे हे शेतीच्या शोषणातून आलेलं आहे. लक्षात घ्या, जर 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 60-62 हजार रुपये आणि कापसाचा भाव 6,500 रुपये आहे. मग सोन्याच्या बरोबरीत जर आम्ही त्या पटीत वाढलो असतो तर आज सोन्याच्या बरोबरीत आमचा कापूस असता तर आम्हाला आरक्षणाची गरजच पडली नसती ना. मुळामध्ये आमचं सगळ्या बाजूनी शोषण झालंय, गरिबी नावाची अवदासा आमच्या घरात आली, आणि म्हणून आज हा दारिद्र्यामधून जो या आरक्षणाच्या माध्यमातून जो असंतोष बाहेर पडतो आहे, हा शेतीच्या शोषणाचा परिणाम आहे. आणि आरक्षणाचं अपत्य हे शेतीच्या शोषणाचं अपत्य आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. कदाचित जर शेतीचे दिवस चांगले राहिले असते तर कशाला आरक्षण मागायला आम्ही आलो असतो. पूर्वी असं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आमचे आईवडील किंवा आपले जुने जे बापदादे आहेत ते पोरांना नोकरी करू देत नव्हते. नोकरी करणं कमीपणाचं वाटत होतं, शेती प्रतिष्ठेचं वाटत होतं. आज असं आहे की 25 एकरावालाही सांगतो की तू कंपनीत जाऊन काम कर पोराला 8-10 हजार रुपये महिन्याने. कारण काय झालं, आता उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी नाही, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतीच्या शोषणाचा परिणाम हा सामाजिक अंगांवर सुद्धा झालेला आहे. मला तेच विचारायचं की कनिष्ठ शेती आल्यामुळं ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा शेतकरी नवरा नको असतो आज, आणि तो एक सामाजिक प्रश्न बनलेला आहे की ग्रामीण भागामध्ये अक्षरशः जे शेतीची जी माती झालेली आहे आणि नोकरी पण नाही, अशा युवकांची संख्या वाढते आणि त्यांच्याशी लग्न करायला कोणी तयार नाही. प्रचंड मोठी समस्या आहे. मी तुम्हाला सांगतो, शेती प्रश्ना इतकीच मुलांच्या लग्नाची गंभीर समस्या आहे. कदाचित हा विनोदाचा विषय कोणाला वाटत असेल, पण हा गंभीर विषय. प्रत्येक गावात 100-100, 200 पोरं बिना लग्नाचे आहेत. त्यांची काय चुकी हो मला सांगा तुम्ही? त्यांना नोकरी लागली नाही म्हणून ही त्यांची चूक आहे का? शेतीमध्ये काहीच नाही. आणि शेतकऱ्याच्या पोरींनी, लोक म्हणतात की शेतकऱ्याच्या पोरींनी शेतकऱ्याशी का लग्न करू नये. अरे तिने तिच्या बापाचे हाल पाहिलेले आहेत, तिने तिच्या आईचे हाल पाहिलेले आहेत. आणि कोणत्याही आईवडिलाला असं वाटतं की ज्या हाल अपेष्टा आम्ही भोगल्या त्या आमच्या पोरीच्या वाट्याला येऊ नये, म्हणून आमची 25 एकरवाला नको पण चपराशी पाहिजे बँकेतला, अशी जी भावना तयार झालेली आहे, याला हा आर्थिक विषमतावाद आहे. मी तुम्हाला सांगतो की पोरांच्या लग्नाची समस्या ही गंभीर समस्या झालेली आहे, कारण आर्थिक संपन्नता नाही ना. आर्थिक संपन्नता असली तर पुण्या मुंबई, आता जर समजा कापसाचा भाव सोन्याच्या भावाच्या बरोबरीत असता तर पुण्या मुंबईतले पोरी आमच्याकडे आले असते लग्न करायला गावाकडं. त्यांनी म्हटलं असतं साहेबाची पोरगी काय म्हणती, मला गावाकडचाच नवरा पाहिजे म्हणती. बरोबर आहे की नाही? आज इंडिया भारतातली दरी वाढत चाललेली आहे. लक्षात घ्या, मला असं वाटत नाही की पुढचं युद्ध भारत पाकिस्तान होईल, भारत चीन होईल. पुढचं युद्ध इंडिया विरुद्ध भारत होण्याची दाट शक्यता आहे. कारण एक भाऊ सोन्याच्या ताटात खातो आहे आणि दुसऱ्या भावाच्या ताटात खायला नाही म्हणून तो उपाशी मरतो आहे. त्याचं जेव्हा जगण्याच्या अस्तित्वाचा संघर्ष उभा होईल तेव्हा तो त्याच्या ताटातलं उडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं चाललं इंडिया भारतातलं. एका बाजूला शहरं फुलत चाललेली आहे आणि श्रम करणारी, कष्ट करणारी माणसं आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे. दिवसाला विदर्भात 4 शेतकरी आत्महत्या करतात. रोज मरे त्याला कोण रडे अशी आमची अवस्था आहे. कोण आमच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. एका विशिष्ट समूहातली माणसं जर आत्महत्या करत असतील तर कुठेतरी सिस्टीममध्ये दोष आहे, राव, समजून घेतलं पाहिजे. आणि
इथं जर शहरामध्ये जर आपल्या कुत्र्याला जरी जखम झाली तर आपण त्याला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातो. इथं माणसं 25,000च्या कर्जासाठी मरतायत, पण लाज वाटत नाही सरकारला. सरकारने आमचं माणूस म्हणून जगणं मान्य केलं पाहिजे. किमान जनावरा इतका तरी दर्जा आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेवटचा प्रश्न की म्हणजे इतका आक्रोश आहे, तुम्ही आत्ता जे सगळं वास्तव सांगितलं, आणि इतकी जर अस्वस्थता असेल की आता कांदा निर्यात बंदीमुळे 10 दिवसामध्ये 400 कोटीचं नुकसान, असे आपण आकडे नुसते ऐकतोय. तुम्ही जसं म्हणाला तर इतका जर असंतोष असेल, उद्रेक असेल, तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत लोकसभेच्या किंवा त्याच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आहेत. याच्यामध्ये काय याचे पडसाद उमटतील असं तुम्हाला वाटतं का? कारण सरकार तर मध्यमवर्गीय किंवा थोडक्यात ग्राहक केंद्रीय त्यांची धोरणं, कुठलंही सरकार असो, आपण जसं आत्ता म्हटलं तसं कुणी आलं म्हणजे हा आला काय आणि तो आला काय, असं असताना मग शेतकरी संघटित होईल का? याचा काय पुढं काय बघताय? याचे पुढचे पडसाद जे आहेत ते काय असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळामध्ये मला शेतकऱ्यांना पण आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण सजग झालं पाहिजे. दुसरं काय झालंय की सरकारने काय केलं की शेतकऱ्यांना गुलामीच्या दिशेने यांचा प्रवास चालू केलाय. म्हणजे बघा तुम्ही की आम्ही पोत्यानं पिकवायचं, आम्ही क्विंटलनं पिकवायचं, आणि आमचं पोरगं सकाळी शाळेत जाऊन खिचडी मागतंय शिक्षकाला. 1ली ते 4थी खेड्यातल्या पोरांना खिचडी, कलेक्टरच्या पोराला का नाही लावली खिचडी? ती खिचडी आमच्याकडं. म्हणजे आम्ही देशाला संपन्न करायचं आणि आम्ही खिचडी मागायला शाळेत जायचं. म्हणजे आमचा प्रवास हा गुलामीच्या दिशेने यांनी सुरू केलेला आहे. आणि यांना माहिती आहे की माणसं गुलाम केली की हक्क मागत नसतात, गुलाम माणसं ही भीक मागत असतात. शेतकऱ्यांनी आपल्या गुलामीच्या पायातल्या बेड्या तोडल्या पाहिजे आणि शेतकरी म्हणून संघटित झालं पाहिजे. जात धर्म पक्ष म्हणून संघटित होऊ नये. जसं कर्मचारी बघा, आता नागपूरला कर्मचाऱ्यांचा मोर्चा झाला, 2-3 लाख कर्मचारी होते ना जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर. आणि आमचे शेतकरी घरी बसून आम्हाला विचारतात सोयाबीनचा भाव कधी वाढेल. मी शेतकऱ्यांनाही सांगेल की रविकांत तुपकर काय साऊथचा हिरो नाही आहे, माझ्या हातात काही जादूची कांडी नाही आहे. जोपर्यंत आपला शेतकऱ्यांचा मोठा दबावगट तयार होत नाही, सरकारवर आपण जोपर्यंत प्रेशर करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण झालं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. ते राजकारण झालं पाहिजे आणि पॉलिटिकल वोट बँक शेतकऱ्यांची उभी राहिली पाहिजे. सरकारला भीतीच नाही वाटत ना आमची. सरकारला भीती वाटली पाहिजे की सोयाबीनवाल्याला मारलं तर हे सरकार पाडतात, कापूसवाल्याला मारलं तर सरकार पाडतात, कांद्यावाल्याला जर आपण गंमत केली तर सरकार पाडतात, दुधावाल्याची गंमत केली तर सरकार पाडतात, धानावाल्याची गंमत केली तर सरकार पाडतात. ही भीती सरकारला राहिली नाही, म्हणून सरकार अशा पद्धतीने मस्तवालपणे वागत आहे. माझी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही सगळे एक व्हा, एका ठिकाणी या आणि या सरकारला सांगा की जर का तुम्ही आमच्याशी खेटाल तर आम्ही तुमच्या गड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हे शेतकऱ्यांना आता संघटित होऊन सांगावं लागेल, नाही तर आमच्यासारख्या अनेक पिढ्या खपतील, प्रश्न जिथं त्या तिथंच राहतील. खूप धन्यवाद तुमचे रविकांत तुपकर. तुम्ही पोटतिडकीनं बोलला. तुम्ही जवळपास 3 महिने महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये फिरत आहात आणि ते जे वास्तव आहे ते काय आहे, या निमित्ताने काय अस्वस्थता आहे शेतकऱ्यांमध्ये, अगदी कांदा उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल किंवा धान उत्पादक, कापूस उत्पादक, यंदाचं वर्ष हे काय अपवाद नाही आहे आणि सुलतानी आसमानी दोन्ही संकट आहे आणि कसा शेतकरी जो आहे तो नाडला जातो आहे, हे खूप दाहक वास्तव जे आहे ते रविकांत तुपकर यांनी मांडलं. परत एकदा तुमचे आभार. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आज या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबू.